आयोजित पुसद प्रीमियर लीग 2026 चा हा थरार आजच्या दिवसातला हा तिसरा सामना। जग्गू सुरपम पहिलाच बॉल चेक करायचा, टप्पा कुठे पडलाय, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय का ते चेक करायचं आहे। तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे। पहिल्याच बॉल वरती शाही शेख आलेत आता बॅटिंग साठी आणि दुसऱ्या बाजूला नॉनस्ट्रायकिंग एंडला आणखी अंकुश शेडके पाहायला मिळतील आपल्याला। व्हाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय। पुणे परिसरातला खेळाडू आहे शाही शेख। अंकुश शेडके नॉन स्ट्रायकिंग एंडला। बॅकफुटला जात शाही शेखने प्रॉपर टायमिंगने भिरकावून दिलाय आणि बघा अगदी खडे खडे हा कव्हर्स मध्ये षटकार लगावला शाही शेखने। पहिल्याच बॉलची सुरुवात इथे षटकाराने करत असताना या मॅच मध्ये शाही शेखची बॅट बोलणे फार महत्त्वाची असणार आहे। खरं तर मागच्या सामन्यामध्ये शाही शेख जसा खेळ पाहिजे तसा करू शकला नाहीये, परंतु आता मात्र या षटकाराने सुरुवात करतोय शाहीद। इनसाइड आउट ओव्हर कव्हर शाहीद शेख बरसतायत। आणखीन एक चौकार पाहायला मिळेल। तर रोज निशी जर पाहिलं तर आमचे एक लकी प्रेक्षक आहेत अक्षय वाघमारे, रोज सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि आज सुद्धा ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत। आमचे लकी प्रेक्षक आहेत। धावचकी धावफलकावरती 11 धावा। इनसाइड आउट पुन्हा एक वेळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये शाही शेखने आता त्याची लय पकडली आहे। या अगोदरच्या सामन्यामध्ये जरूर शाही शेख चालला नाही, परंतु आता मात्र तो सांगतोय की या पुसद नगरीमध्ये मी ज्या पद्धतीने आयकॉन म्हणून आलोय त्याच पद्धतीची बॅटिंग करणार आहे आणि आणखीन एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर 15 धाव फलकावरती होत आहेत। मागच्या 3 बॉलमध्ये पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर जर पाहिले तर 2 चौकार। मकसूद भाऊ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक शाहीद शेख साठी असणार आहे, दोन्ही फलंदाजांसाठी असणार आहे। टॉपेज झालाय बॉल हवेत, फ्लाय स्लिपला फिल्डर थोडेसे दूर राहिले। आणि खरं तर आमचे एक आणखी क्रेझी प्रेक्षक आहे मस्के, क्रेझी प्रेक्षक आहेत।
दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा. आणि खरं तर मस्के यांनी कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेला बॅटिंग करत असताना फलंदाज पाहायला मिळतात तर बाहेरून ते गाईड करतात की या पद्धतीने खेळा. अनुभव आहे दांडगा मस्केकडे. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. पुन्हा एक वेळ जग्गू आता मात्र थोडीशी दिशा भटकल्यात. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 18. पुन्हा एक वेळ थोडासा फुलर लेनचा बॉल, लॉंग ऑफला आहेत फिल्डर. आणि इथे अंकुश शेडगे यांच्या बॅटमधून एक धाव या ठिकाणी दिली जाईल. वैयक्तिक खातं ओपन या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आणि इथे मात्र फिल्डर होता, परंतु प्रयत्न चांगला होता. आणि खरं तर शाहिद शेखच्या बॅटमधून आणखीन एक इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, डीप कव्हरला हा षटकार पाहायला मिळतोय. मकसूद भाई यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक होतं प्रत्येक षटकारासाठी आणि 100 रुपये त्यांना नक्कीच मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 25. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा होत आहेत. मस्के चला बाहेर यायचं आहे. अनिल भाऊ गजबार कृपया इकडे मंचाकडे यायचं आहे. अनिल भाऊ गजबार कृपया मंचाकडे येतील. बॅकफुटला जात पुन्हा एक वेळ या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव जोडली जाईल. ओहो, जागेवरून शाहिद शेखची ताकद आणि बॉल फेकून दिलाय ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन दी ट्रॅक. जणू काही आरसा दाखवला या बॉलला. हा धमाकेदार सिक्सर. तर आणखीन एक वेळ प्रत्येक षटकारासाठी मकसूद भाई यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते लागूही असणार आहे. जेवढे षटकार खेचतील शाहिद शेख तेवढे प्राइस त्यांना मिळतील. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा धावा जोडल्या जातील. बॉल वर गेलाय परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचता आहेत आणि इथे 2 धावा पूर्ण होतील. अनिल भाऊ गजबार कृपया मंचाकडे यायचं आहे. बॉल हवेत आहे, बॉल हवेत आणि इथे
परंतु मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जोडला जाईल. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय शाहीदच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय शाहीद शेख या मॅच मध्ये. अनिल भाऊ गजबार कृपया मंचाकडे यायचंय. अनिल भाऊ लवकर यायचंय. बॅटिंग जशी पाहिजे तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शाहीद शेख बरसतोय. पुणे परिसरातला खेळाडू आहे, मोठं नाव आहे शाहीद शेख. आज मात्र जसं नावाला साजेचा खेळ या ठिकाणी करत असताना शाहीद शेख पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला आज चांगला कट केलाय अंकुश. खरं तर बघा अंकुश शेडकेच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक आक्रमक सुरुवात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर माफी असावी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 43 धावा बिनबाद. टीम संजय 11 ची एक वेगवान सुरुवात या मॅच मध्ये. दोन ओव्हर समाप्त होत आहेत आणि खरं तर सुरुवात जशी पाहिजे तशी सुरुवात झाली आहे बॅटिंग मध्ये. टीम संजय 11 संघाची जरूर टॉस जिंकला या मॅच मध्ये. SSFC मुंगशी टायगर संघाने माफी असावी मुंगशी टायगर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांचा बॉलिंगचा निर्णय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती 43. बॉलिंगसाठी किरण खोबरे आणखीन एक पुणे परिसरातला सितारा बॉलिंगसाठी पाहायला मिळतोय आणि बॅटिंगसाठी सुद्धा पुणे परिसरातलाच एक मातब्बर खेळाडू शाहीद शेख पाहायला मिळेल. रिव्ह्यू रेफरलची मागणी आहे. शुभम वाघमारे जिथे कुठे असतील इथे रिव्ह्यू सक्सेसफुल असणार आहे. वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा पायावर टाकलाय. ऑन साइडला चांगला खेळलाय शाहीद शेख. आज मात्र बॅटिंग बघा शाहीद शेखची. खरं तर मागच्या सामन्यामध्ये जरूर अगदी सस्त्यात बाद झाले असले परंतु मात्र या मॅच मध्ये 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. 10 बॉल 35 धावांवरती शाहीद शेख खेळतायत. संजय 11 संघ मुंगशी टायगर संघाने टॉस जिंकत इथे आमंत्रण बॅटिंगचं दिलं आणि बॅटिंग करत असताना सुरुवात मात्र वेगवान झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किरण तयार. किरणचा स्लोवर वन बॅकअप द हँड टाकलेला हा डिलिव्हरी होता आणि पडल्यानंतर खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरं तर लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न होता अंकुश शेडकेचा. बॅट आणि बॉलचा संपर्क आता तेवढा मात्र झाला नाहीये. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती. स्वीप केलाय लॉफ्टेड स्वीप.
अंकुश शेळकेच्या बॅट मधून. बघूयात पंचांचा इशारा येण्याचा बाकी आहे, परंतु पंच आता इशारा देत असताना एक टप्पा इनटू द रोप अंकुश शेळकेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 धावेंसाठी. तर अंकुश शेळके आणखीन एक पुसद परिसरातला हा खेळाडू आहे. ज्या ज्या वेळेला टिकलाय ना त्या वेळेला अशीच बॅटिंग केली आहे याने. तर पुसद परिसरातील अनेक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान, आणि त्यांचाच खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अव्वल राहिलाय. तर सर डेड बॉल आहे ना. ओके, रन नाही आहे, बॉल काउंट आहे. ओके, ओ हो किरण खोबरे, यू मिस, आई डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. आणि धक्का क्रमांक पहिला लागतो आहे अंकुश शेळक्याच्या रूपामध्ये. संजय 11 संघाला 49 धावेवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय किरण खोबरेने या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर धाव जोडली जाईल. रणजित फराटे आता बॅटिंग साठी आल्यात. ओव्हरची होती आज समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 51 धावा. 51. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 51 धावा. आताचा जो होणारा सामना जो सुरू आहे ते प्रेक्षक हो, संजय 11 वर्सेस मुंगशी टायगर संघादरम्यान होत असलेला हा तिसरा सामना आजच्या दिवसाचा. पहिल्या 2 सामन्यामध्ये संजय 11 ने वॉरियर संघाला पराजित करून विजय प्राप्त केला होता. तर दुसरा सामना रंगला होता SSFC संघ विरुद्ध मुंगशी टायगर संघामध्ये. त्यात SSFC संघाने विजय प्राप्त केला होता. आत्ताचा जो सामना रंगतोय तो शर्वरी वर्सेस मुंगशी टायगर संघादरम्यान होता असलेला तिसरा सामना. आज एकूण 6 सामने होतील. आकाश गायकर आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये काहीच महागडा ठरलेला आकाश गायकर आता या सामन्यामध्ये संघासाठी काय करतोय. खरं तर हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला मांडवगण, फराटा तालुका, शिरूर जिल्हा, पुणे, रणजित फराटे पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरातला मागच्या सीझन मधला बेस्ट बॉलरचा किताब ज्याने आपल्या नावे केला होता आकाश गायकर पाहायला मिळणार आहे. ओहो रणजित फराटे रिव्हर्स स्वीपचा फटका 440 चा झटका दिलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर आला षटकार.
काय फटका होता, ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा फटका, प्रॉपर टायमिंग, खरं तर जागा बनवली, स्वतःला स्विच केलं, वेट वॉच आणि त्यानंतर कम्प्लिटली हा फटका खेळून काढलाय. खरं तर इम्प्रोमाइजिंग फटका आहे रणजित फराटेचा या मॅच मध्ये. प्रेक्षकांना बॉल आहे ना तिकडे? सुरे आहे. ओके ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. सुरेश भाऊ कलदार धन्यवाद असतील आपले. फेक फेक. थँक यू सुरेश. उधारी देख कॅमेरामन, त्या बाल्कनी मध्ये सुरेशला दाखवायचं आहे. हात दाखव, हात दाखव. सॉरी सुरेश भाऊ, खरं तर आम्हाला तुमचं नाव माहिती नव्हतं. तुला घेऊन जात नाही म्हणा. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला आणि पुन्हा कमबॅक म्हणावं लागेल. या ठिकाणी अतिशय मोठा झटका बसताना संजयरी संघाला पहिल्याच चेंडूवरती मोठा विकेट खेळून काढला होता, मात्र मोठा फटका खेळताना चुकलाय तो रणजित. खरं तर या मॅच मध्ये मागच्या सामन्याचा हिरो रणजित फराटे, त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र आकाश गायकरने आपल्या जाळ्यात फसवलंय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम संजय 11 संघाला. या सामन्यानंतर लगेच चौथा सामना होणार आहे. कृपया याच्यानंतर जे होणारे दोन्ही संघाचे कर्णधार, सामन्याचे कर्णधार यांनी रेडी राहायचं आहे. बॅट्समन आलाय तो नवीन नाव, बॅट्समन नेम अनिस अझीम. ओके, अझीम आलाय तो. सामना करेल तो आकाश गायकरचा. सुंदर असा टाकलेला स्लो रन, डिलिव्हरी समजू शकलं नाही. आता काहीसं लयामध्ये येताना आकाश गायकर अझीम आता आलाय तो. एक धाव, एक चेंडू खेळतो त्यांनी. पुन्हा मोठा फटका आल्याबरोबरच मोठ्या फटक्याने स्वागत केलंय आणि षटकार. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 64. 64 धावेंवरती धावसंख्या पोहोचली आहे. आझिम आलेत आणि दुसऱ्याच बॉलवरती अगदी आक्रमण चढवलंय. धावसंख्या धावफलकावरती 64. चौथा ओव्हर प्रगतीपथाला शेवटचा बॉल असणार आहे चौथ्या ओव्हरचा. समीर भाऊ गवळी यांचं स्वागत आहे, मंचावर यायचं आहे. इथे रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, चुकी झाली आहे फिल्डर कडून, तिथे चुकी झाली आहे. तर इथे ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 65 धावा 65 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम संजय 11 संघ पाहायला मिळेल. वारी संघटनेचे अध्यक्ष माननीय समीर भाऊ गवळी यांचं स्वागत. सन्माननीय समीर भाऊ गवडी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. नगरसेवक यांचं स्वागत आहे. या सामन्यांचे आश्रयदाते ज्यांच्याकडनं
मेन मेन ट्रॉफीज आपल्याला जे मिळणार आहेत असे श्री समीर भाऊ गवळी यांचं स्वागत. अजूनही शाहीद शेख नॉन स्ट्राईक वरती उपस्थित. पुण्या परिसराचा हा खेळाडू अतिशय धाकड असा खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आता आलाय तो मोक्षी टायगर कडनं किरण. वैयक्तिक गोड्यामधलं दुसरं आणि संघाकडनं थँक्यू. ते पॅन्ट खाली करायचे. तर 5व्या ओव्हरची सुरुवात होते आहे. सुरुवात होते आहे या ज्या पद्धतीने या ओव्हरची 5वा ओव्हर किरण खोबरे पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि ड्राईव्ह करत एक सिंगल धाव आता सहजतेने जोडली जाईल. खरं तर आझिम एक फिन चिटर आहे. संजीर 11 संघाचा बॅटिंग अव्वल दर्जाची करतो हा फलंदाज. खरं तर दुसऱ्याच बॉलवरती काय फटका खेळला होता आझिमने. 6 धावा त्याने त्या ठिकाणी प्राप्त केल्या. धावसंख्या आता 67 धावेवरती. किरण खोबरे तयार बॉलिंगसाठी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. इथे विकेट येऊ शकते परंतु मात्र कॅच ड्रॉप. चुकी झाली आहे. स्वप्नील सर चुका होता आहे टीम मुंगशी टायगर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा काहीशा चुका झाल्या होत्या. त्या चुकाचा खामियाजा आणि भुगतान भोगायचं काम पडलं होतं मुंगशी टायगर संघाला. आता मात्र काहीशा चुकामधून सुधार करावा लागेल. नक्कीच विजय चव्हाण होते. कॅच त्यांच्याकडनं ड्रॉप झाला. मुळात त्यांच्याकडनं अशा चुका होत नाही. सहजतेने ऑन साईडला या बॉलला मात्र ग्लान्स केलाय आणि इथे सुद्धा बॉलवरती फिल्डर पोहोचतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि अगदी क्विक 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते आहे 70 धाव्यांवरती 70. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. 2 चेंडू शेष या 5व्या ओव्हरचे पाहायला मिळतील. यावेळेस मागच्या मॅच मध्ये मुंगशी टायगर कडनं किरण सातपुते यांना खेळवलं नव्हतं. आता या सामन्यामध्ये किरण सातपुते गोलंदाजी करण्यासाठी मला वाटते घेतलंय. बरोबर. अक्षय चव्हाण मुंडका आला ना. आणि त्रिफळाचित केलंय किरण आणि आझिम याला. यू मिस आ हिट. 5 षटकाचा खेळ संपतोय त्यावेळेस धावसंख्या पोहोचली ती 5 षटकाच्या खेळानंतर सामना धावफलक झालाय तो 71 रन. 3 विकेटच्या मोबदल्यात. आता आलाय तो मात्र आयकॉन खेळाडू जितेंद्र जयस्वाल असतील. आणि खरं तर स्वप्नील भैया प्रेक्षकांचं आणि अल्ताफ भैया हाशमी यांचा फॅनबेस सांगतोय की अल्ताफ भैया हाशमी केव्हा बॅटिंगला येतील. खरं तर ते बॅटिंगला येण्याची मागणी करतायत प्रेक्षक. तेच आता विषय झालाय. समीर भाऊ गवळी आलेले आहेत तर त्यांची खास बॅटिंग बघण्यासाठी. आता तोच विषय मला सांगतायत समीर भैया की पुसद क्रिकेटच्या इतिहासामधला दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू अल्ताफ हाशमी अजून सुद्धा मैदानावर हजर नाही.
जितेंद्र जयस्वाल आलेत आता. एक अतिशय चांगला तेज तर्रार असा गोलंदाज, त्याच्यासाठी सुद्धा सुंदर रित्या टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा आणि सुंदर कॅच घेतलाय. जग्गू सुरपाब याने सुंदर असा कॅच घेतलेला आहे. आणि खर तर स्वप्नील भैया या स्पर्धेतला आणखीन एक सर्वोत्तम झेल जग्गू सुरपमने टिपला इथे. आणि झेल कोणाचा होता? इनसाइड बॅटर शाहीद शेखला. खरं तर आता चालता केला गेलाय. मोठा धक्का लागतोय टीम संजय 11 संघाला शाहीद शेखच्या रूपामध्ये. खरं तर बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता आलाय आता आहे पुसदचा ऑलराऊंडर खेळाडू अल्ताफ हाशमी. जर 50 धावा जर करत असतील अल्ताफ हाशमी तर समीर भाऊ गवळी यांच्याकडनं 5001 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि जर जितू जयस्वाल यांनी जर लगातार एका पाठोपाठ 1-2 षटकार खेचल्यास आशु जयस्वाल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. अल्ताफ हाशमी एक काळ क्रिकेट गाजवतो आहे असा खेळाडू बॅटिंग साठी आलाय. हा पुसदचा आयकॉन आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा जोडल्या जातील अल्ताफ हाशमी यांच्या बॅट मधून. अगर जीतू जायसवाल ने अगर 2 बैक टू बैक का सिक्सर मारता है तो आशु जायसवाल की तरफ से 501 रुपए के पारितोषिक. कुटुंबाचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि इथे मात्र कॅच पकडल्या जाईल. आणि अल्ताफ हाशमी आता मात्र निराश होऊन बॅक टू दी पवेलियन. खरं तर ज्या खेळाडूने मागच्याही सीझन मध्ये आपल्या बॅटमधून अक्षरशः 2-2 धावा ठोकल्यात तो फलंदाज आता मात्र 4 धावांवरती बाद होतोय. कर्णधार आता बॅक टू दी पवेलियन आहे. मोठा धक्का लागतोय. 5वा झटका टीम संजय 11 संघाला. आता मात्र पब्लिक की डिमांड झहीर मौलाना यांच्यासाठी आहे. समीर भाऊ गोळी म्हणतात की झहीर मौलाना अजून सुद्धा आम्हाला दिसले नाही बॅटिंग साठी. ओपनर बॅट्समन आहेत झहीर मौलाना. आता आलाय चांगला हार्ड हिटर बॅट्समन अदनान मॅक्सी. फुलसांगी या गावचा हा खेळाडू अक्षरशः बोलीवरती ऑक्शन मध्ये याच्यावरती खूप तुफान सुटले होते सगळे संघाचे संघ मालक. बघूया आज मात्र त्याला संधी मिळालेली आहे. आता संधी मिळालेली आहे. आता बघूया त्याला संधीचं रूपांतर सोन्यामध्ये कसं करतात ते. चांगला गोलंदाजीचा अनुभव आहे विजय चव्हाण यांनी. चांगला मोठा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. आता मात्र बघूया विजय चव्हाण काय करतात ते. काहीच धीर देण्याचं काम या षटकामध्ये आलेलं आहे विजय चव्हाण यांच्या रूपाने मुंशी टायगर संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये एक बदल. पुढचा चेंडू घेऊन येताना विजय सामना करेल तो मॅक्सी. अतिशय चांगला गोलंदाज आहे. बीट केलं गतीने निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी धावसंख्या झाली ती 75 धावा. 6वं षटक प्रगतीपथाला आहे आणि फुल चांगला केला. इथे फिल्डर आहे काऊ कॉर्नरला त्यामुळे एक सिंगल धाव जोडली जाईल. आकाश गायकर पाहायला मिळतील तिथे. परंतु स्वप्नील भैया जर पाहिलं ना या संपूर्ण मॅचमध्ये शाहीद शेख बाद झाले. रणजित फराटे 8 धावांवरती बाद झाले. तर त्यानंतर अल्ताफ हाशमी आले. आज मात्र अल्ताफ हाशमी यांच्या बॅटमधून मोठी खेळी झाली नाही आहे. परंतु येणाऱ्या काही बॉल्समध्ये कुठपर्यंत एक टार्गेट डोक्यामध्ये असेल संजय 11च्या फलंदाजांचं. कारण आता 76 धावा शेवटचा बॉल असणार आहे या 6व्या ओव्हरचा.
पायवा टाकलाय ऑन साईडला पुन्हा एक वेळ सहजतेने जितेंद्र जयस्वाल बारी मध्य प्रदेशचा हा खेळाडू आहे. बारी मध्य प्रदेशवरून आज इथे महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या या भूमीमध्ये पुसदमध्ये खेळण्यासाठी आलाय. 6 ओव्हरची समाप्ती, धावसंख्या 78 धावा 78, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम संजेरी 11 संघ पाहायला मिळतोय. तर पुढचे 12 बॉल आणि पुढच्या 12 बॉलमध्ये किती धावा येतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल. कारण पुढचे ओव्हर जर पाहिले तर या जग्गू सुरपमने 1 ओव्हर टाकला तो थोडासा महागडा आला. 25 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आकाश गायकरने 2 ओव्हरमध्ये 32 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या नावे केलाय. परंतु किरण खोबरे आजच्या दिवसामध्ये इकॉनॉमिकल राहिला. 2 ओव्हरमध्ये त्याने मात्र 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्यात. बॉलिंगसाठी बघूयात कोण असतील गोलंदाज. सुशील आलाय तो, सुशील बाबर चित्ता, पुसद का चित्ता. सुशील बाबर आल्यात आता बॉलिंगसाठी. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातले. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवायचा आहे. हो हो हो, पहिल्याच बॉलवरती सुरुवात. इथे मात्र आल्या आल्या कर अदनान मॅक्झीच्या बॅटमधून या 4 धावा जोडल्या जातील. सुशील बाबर याचं स्वागत केलंय अदनान मॅक्सी यांनी. पहिल्याचा चेंडूवरती खणखणीत चौकार खेचून काढलाय. सर्व पिचेची भरती आमच्या या ग्राउंडला. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू समजू शकला नाही, वाईटची अपील केलेली आहे. 1 बाउन्स. मी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो की पुसद मध्ये एक मेंटल हॉस्पिटल बनवून द्यायचं आहे. धीरूभाऊ पानपट्टे यांनी मंचावर यायचं आहे. सुशील बाबर सामना करेल तो आक्रमक आता फलंदाज जीतू जयस्वाल. ओहो, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर नाव आहे जितेंद्र जयस्वाल, बारी मध्य प्रदेशचा हा खेळाडू आणि जागेवरून ताकदवर फटका खेळलाय. हा षटकार जर पाहिला तर कडक षटकार पाहायला मिळेल. जीतू जयस्वाल यांनी जर 2 लगातार एका पाठोपाठ एक षटकार खेचले तर 501 रुपयाचं बक्षीस आशु जयस्वाल यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे. जयस्वाल, बारी मध्य प्रदेश. आणखीन एक वेळ हा धमाकेदार सिक्सर. आशु जयस्वाल यांनी आम्हाला फोन पे करून टाकायचे 501 रुपए. आशु जयस्वाल, अगर आप देख रहे होंगे तो जीतू जयस्वाल बैक टू बैक 2 छक्के के ऊपर में 501 रुपए जाहिर. प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे जीतू जयस्वालचे 100 रुपयाचे पारितोषिक आशु जयस्वाल यांच्यातर्फे.
पुन्हा एक वेळ धावसंख्या धावफलकावरती 96 जितेंद्र जयस्वाल स्ट्रायकिंग एंडला आहेत. हा बॉल सरळ राहिलाय. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, वाईट बॉल चेक करायचा आहे. फेअर बॉल असणार आहे. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी बसावीत. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडू झाल्यात या 7व्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 96. रेफरल नसणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. आता पुन्हा एक वेळी शॉर्ट टर्म डिलिव्हरी चांगली होती. तिथे फिल्डर आहेत आकाश गायकर. एक धाव जोडली जाईल म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या 97. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण या ओव्हरमध्ये आल्यात 19 धावा. 7 ओव्हर समाप्तीनंतर 97. 5 गडी बाद टीम संजेरी 11. आता आलाय तो अनुभवी गोलंदाज. पुन्हा वैयक्तिक गोट्यामधला दुसरा आणि संघाकडनं 8वं षटक घेऊन येताना विजय चव्हाण. महाराष्ट्र पोलीस आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा काढतात ते वेळच सांगेल. हार्ड हिटर बॅट्समन जितू क्रीजवरती उपस्थित. बॅटिंग साठी आहे जितेंद्र जयस्वाल. बारी मध्य प्रदेशचा हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. विकेट किपर सुनील खर्डे बॉलच्या खाली येतील आणि विकेट इथे पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती खरं तर इथे विजय आलेत आणि विकेटही त्यांनी आपल्या नावे केली आहे. मुंगशी टायगर मध्ये मात्र 2च खेळाडू या ठिकाणी हिट झालेले आहेत. एक आहे विजय चव्हाण आणि एक दुसरा आहे तो सुनील अभिजित भाऊ पदमवार मंचावर यायचं आहे. निखिल भाऊ गादेवार यांचे मामा. बॅटिंग साठी राजू पिंपळे आल्यात. राजू पिंपळे बॅटिंग साठी आले आहेत. पब्लिक की डिमांड थी जहीर मौलाना को इधर में बैटिंग पे क्यों बुलाए नहीं करके. मतीन भाई विजय चव्हाण सामना करेल तो राजू. हिवरा या गावाचा हा खेळाडू चुकलाय. एक धाव चोरटी आणि चुकलाय ते यशनी रक्षक डायरेक्ट थ्रो मारण्यासाठी. अदनान मॅक्सी आहे फुलसांगी चा हा खेळाडू. दोन्ही महागाव तालुक्यातले हे 2 खेळाडू
मूळ उद्देश पीपीएल टी टेलिंग 4 तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंचं नाव उंचावण्यासाठी एक चांगला आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तर उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की त्यांना साथ द्यायची आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धावासाठी चोरल्यात धावा. ओव्हरथ्रोचा हा रन एक धाव मात्र काहीशी महागडी ठरू शकते असं मला तरी वाटते. आणि या 2 धावेंच्या मदतीने 100 धावा पूर्ण होत आहेत संजेरी 11 संघाच्या. तर 100 धावा पूर्ण झाल्यात. 3 बॉल शेष आहेत आणखी या शेवटच्या ओव्हरमध्ये. पुढच्या 3 बॉलमध्ये काय मॅक्झी एक मोठा फटका खेळेल का? खरं तर दुसऱ्या बाजूला विजय चव्हाण यांनी बॉलिंग अप्रतिम केली. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल ओव्हर्स पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरचा स्पेल त्यांचा पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळलाय, परंतु मात्र फिल्डर आहेत तिथे. फिल्डर मात्र दर्शक बनतील. बॉल एक टप्पा उसळी खात जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला मॅक्झीच्या बॅटमधून आणखी एक चौकार पाहायला मिळेल. खरं तर आजच्या दिवसातला दुसरा चौकार मॅक्झीने लगावला. याचा इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षक वर्गाने ज्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत तिथे साहेबांची गाडी अडलेली आहे. कृपया काढायची आहेत. कृपया विनंती आहे. अनिल जा तिकडे लवकर काढ. आता मात्र निशाला व्यवस्थित लावला विजय चव्हाण यांनी. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पटलावर लावल्यात त्या
मुमताज भाई। और बहुत अच्छा मैच होते हुए यहाँ पर संजरी 11 वर्सेस मुंशी टाइगर। काफी बड़ा लक्ष्य रखा है मुंशी टाइगर के लिए। 108 रन चाहिए अगर ये मैच जीतना है। और मुंशी टाइगर में उनके आइकॉन पिछले साल के धाकड़ बल्लेबाज बाहुबली ऑफ अहिल्यानगर सुनील खरडे। एक और अच्छी पारी खेलनी होगी अगर ये सामना मुंशी टाइगर को जीतना है। बरोबर अल्ताफ भाई ने देख के बुलाया उसको। मेरे को नहीं बोले, मैंने बादल को बताया था, बादल ने बरोबर उधर देख लगाया। ये देख बॉल देख कैसा मारा उसने। उसको एक बार आजाद दे, लय में आजाद दे एक बार। बैटिंग भी बहुत नीचे उतार दी उसको। 2 नंबर 3 नंबर उतारता हो 50। और यहाँ पर खेल शुरू होता हुआ मुंशी टाइगर के सलामनी बल्लेबाज सुनील खरडे और साथ में हो गए आकाश गायकर ओपन करने आए हैं सुनील खरडे के साथ। दोनों आइकॉन प्लेयर मुंशी टाइगर्स के 108 रन का लक्ष्य है उनके सामने। और पहला ओवर लेके आते हुए रंजीत पराठे आइकॉन प्लेयर संजरी 11 के। कहीं मत जाइएगा, काफी रोमांचक होने वाला है ये मुकाबला। सुनील खरडे बाहुबली जब तक क्रीज पे होगे मुंशी टाइगर का पगड़ा भारी होगा। याच्या नंतर होणारे जो सामने आहेत ते दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आपला संघ रेडी ठेवायचा आहे। अभिलाष भाऊ डाले यांचं स्वागत। धीरज भाऊ पानपट्टे यांनी मंचावर यायचं आहे। धीरज भाऊ पानपट्टे। सामन्याला सुरुवात आता आलाय तो रणजित पराठे आणि समोर आक्रमण करण्यासाठी आलाय तो नगरचा बाहुबली सुनील खरडे। पहिलाच चेंडू ट्रेडमार्क शॉपर रिव्हर्शिपने खेळण्याच्या नादामध्ये चुकला, पायावर फेकला होता। सुनील खरडे आणि रणजित पराठे दोघेही एकमेकांचा खेळ, दोघांना सुद्धा एकमेकांचा खेळ माहिती आहे, त्यामुळे
अतिशय चतुरतेने हा चेंडू टाकला. पहिला चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू घेऊन येताना रणजित आणि पहिलाचा बिग हिट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. बघूया काय करतात ते आणि पोहोचू शकलं नाही क्षेत्ररक्षक. 1 बाउंस 4 रन. बादल राठौड़ थे फील्डर, काफी अच्छा प्रयास किया उन्होंने पर बॉल तक पहुंच नहीं सके. अगर बॉल पकड़ लेते तो शायद टूर्नामेंट का बेस्ट कैच हो सकता था. 4 धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलं. याच्या आधीच्या सामन्यामध्ये सुनील खर्डे यांनी 50 धावा केल्या होत्या. आता बघूया संघाला मात्र सुनीलची आवश्यकता आहे. स्वतःच्या खांद्यावरती संघाला विजय प्राप्त करून देतात का बघूया. पुढचा चेंडू घेऊन येताना रणजित सामना करेल तो सुनील. पुन्हा कुठेचा चेंडू आणि बिग हिट. षटकार या ठिकाणी लगावला आहे. आगे फेंक और सिक्सर देख. क्या शॉट लगाया यहाँ पर सुनील खर्डे, बाहुबली ऑफ अहिल्यानगर. बॉल असेल तर फेका लवकर. सुनील खर्डे पूरी लय में दिखते हुए. अगर ये मैच मुंशी टाइगर को जीतना है तो उन्हें एक अच्छी इनिंग खेलनी होगी. वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू. इसी के साथ रिव्यू लिया है बॉलिंग टीम ने. प्लीज White अंपायर ball आर्ग्युमेंट का करू review. नका. जे आहे रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. और काफी बेहतरीन शुरुआत होते हुए मुंशी टाइगर्स की. जब तक सुनील खर्डे स्ट्राइक पर होंगे, क्रीज पर होंगे, तब तक मुंशी टाइगर्स गेम से कभी भी बाहर नहीं है. पिछले साल क्या टूर्नामेंट था सुनील खर्डे के लिए. वन साइड हीरो है ये गाना. रिव्ह्यू पिछले साल सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट नाही, निर्धाव चेंडू. त्या ठिकाणी कॅप्टन अल्ताफ हाशमी समजून घेताना खर तर नियम बरेच बदललेत. त्या नियमाच्या हिशोबाने आणि तुमच्याजवळ एक रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूच्या हिशोबाने तुम्ही तुमचं अंपायरचा डिसिजन चेंज करू शकता. पुढचा चेंडू घेऊन येताना रणजित सामना करेल तो आक्रमक फलंदाज. 2 चेंडू मध्ये आक्रमकरित्या खेळून 10 धावा काढल्या त्या सुनील खर्डे यांनी. पायात टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षण हजर, चांगला खेळून काढलंय. निर्धाव चेंडू. मुंशी टायगरला जिंकण्यासाठी 108 धावेचं लक्ष्य आहे. आता मात्र हवेचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अल्ताफ हाशमी हजर, मात्र त्याच्यापेक्षा दूर होता चेंडू. या एका धावेने षटकाची समाप्ती झाली आहे. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 11 धावा.
एक ओवर की समाप्ति के बाद मुंशी टाइगर 11 रन पे बिना किसी नुकसान के। और अब आते हुए बॉलिंग पर जितेंद्र जायसवाल, शाहदौल एक्सप्रेस, मैन फ्रॉम एमपी। चला लवकर लवकर घ्यायचं आहे कृपया. याच्या नंतर या सामन्याच्या नंतर 15 मिनिटाचा अवकाश असेल, लंच ब्रेक. और लटका दिया. आणि और- पहिल्याच चेंडूवरती मोठा झटका लागताना सुनील खर्डेच्या रूपामध्ये आक्रमक गोलंदाज जितेंद्र जयस्वाल यांनी चांगला चेंडू टाकून अलगद टिपलाय त्याला. आणि कॅच घेणारा तो आहे मॅक्सी. मला मॅक्सी आहे ना. ओ स्वप्निल भैया, इनके तरफ से 500 बोल दो. रोहन चाचा की तरफ से 500 बोलो जल्दी. या सुनील खर्डे यांच्या विकेटवरती रोहन जयस्वाल यांच्याकडनं जितेंद्र जयस्वाल याला 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. सुनील खर्डे इनका विकेट लेने पर जितेंद्र जायसवाल इनके लिए 501 का इनाम यहाँ मंडल में आ चुका है रोहन जायसवाल द्वारा. काफी बढ़िया बॉलिंग. पहले ही बॉल पर बाहुबली को बाहर का रास्ता दिखाया जितेंद्र जायसवाल. शाहदौल एक्सप्रेस. झहीर मौला यांनी काही टिप्स दिलेले आहेत मला वाटते विकेट कीपरला. ऐसी विकेट कीपिंग नहीं करते, वैसी विकेट कीपिंग करते. शाहीद शेखला काहीतरी टिप्स दिल्यात. झहीर मौलाना हे एक अनुभवी खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन येताना जितू रिव्हर्सशिप खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय. त्या ठिकाणी अल्ताफ. अगर इस ओवर में जितेंद्र जायसवाल और एक विकेट लेते हैं तो वसीम भैया हाशमी के तरफ से 501 का इनाम. और आसान सा कैच यहां पर ड्रॉप कर दिया. झहीर मौलांची टिप्स मात्र आता कामी नाही आली. तेज तर्रार बॉलिंग यहाँ पर जितेंद्र जायसवाल की. इतने गति से बॉल जा रहा, बैट्समैन समझ नहीं पा रहा. क्या अगले बॉल पर विकेट आ रहा? जितो एक चांगला आक्रमक असा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता पुढचा चेंडू घेऊन येताना जितू सामना करेल तो आकाश गायकर. आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चुकलाय. फलस्वरूप निर्धाव चेंडू. धावा मात्र त्याच ठिकाणी सुनील खर्डे होता तोपर्यंत धावफलक मात्र हलत होतं. आता बघूया किरण आणि आकाश धावा कितपत काढतात. मुंशी टायगर्सला करो अथवा मरोचा असा हा सामना आहे मुंशी टायगर्सला. पुढचा चेंडू जितूचा. मोठा फटका खेळताना चुकला. हवेत चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा आणि झेल सोडलाय तो बादल याच्या रूपामध्ये. और आसान सा कैच यहां पर ड्रॉप किया बादल राठौड़ ने. ये ओवर में
दो कैच ड्रॉप होते हुए अगर ये कैच पकड़ा जा रहा तो 501 का इनाम आ गया था जितेंद्र जायसवाल के लिए। 2 ओवर की समाप्ति के बाद आखिरी के बॉल पे आया एक ही रन आया ना आखिरी के बॉल पे। कितना हो गया स्कोर? 2 ओवर की समाप्ति के बाद मुंशी टाइगर्स 14 रन 1 विकेट के नुकसान पर। एकच दिख रहा ना स्कोरर। मला वाटते आता गोलंदाजीचा भार घेण्यासाठी आले ते जहुरी मौलाना झहीर भाई पुसद दिग्रस दारवाय म्हणजे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव होतं। लवर संघाचे ते आक्रमक फलंदाज होते। काळ असा होता की झहीर मौलाना हे फलंदाजीसाठी ओपनिंग साठी जायचे। आमचे मोठे बंधू समीर भोईया सांगत आहेत की दरारा होता झहीर मौलाना याचा। आता मात्र दरारा दुसराच आहे। गोलंदाजी चांगली करता जाता मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती झहीर यांनी। पहिल्याचा चेंडू एका धावेनं खातं उघडलं झहीर यांनी। आकाश गायकर आहे तसं आकाश गायकरची बॅटिंग आता आम्ही मागच्या वेळेस बघितली नव्हती पण मात्र यावेळेस आकाश याची बॅटिंग बघण्यासाठी योग आलाय। तो मोठा फटका खेळलाय तो आकाशाने आणि ग्राउंडच्या बाहेर फेकलाय तो षटकार। गोलंदाजीच्या रूपामध्ये आकाश चालतोय मात्र आता फलंदाजीच्या रूपामध्ये खेळतोय। क्या शॉट मारा है यहाँ पर आकाश गायकर ने। आगे फेंक और सिक्सर देख ऐसा दोनों स्टेटमेंट चेंडू देते हुए लागोपाठ 2 षटकार खेचल्याच मकसूद भैया यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक। अच्छा मुमताज भाई सॉरी मकसूद भैया नाही मुमताज भाई यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक। 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारल्यास चांगला वेल कमबॅक म्हणावं लागेल झहीर यांच्या रूपामध्ये। बघा खेळाडू असा पाहिजे। पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्याच्या नंतर प्रेक्षकांनी दाद दिली होती 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं मात्र दुसऱ्याच्या चेंडूवरती चांगला चेंडू टाकून कमबॅक केला आणि हसताना झहीर पुन्हा चांगला चेंडू टाकलाय। आज रात्री मात्र मकसूद भैयाची खैर नाही। झहीर भाई हसताना आव्हान घेतलंय ते आव्हान पेललं त्यांनी झहीर मौलाना यांनी। पुढचा चेंडू घेताना झहीर सामना करेल तो किरण। पुन्हा चांगला चेंडू निर्धाव चेंडू चांगला षटक म्हणावं लागेल। मी आधीच म्हटलं होतं की आधीच्या सत्रामध्ये म्हणजे काही काळापूर्वी झहीर यांची फलंदाजी बोलत होती आता मात्र त्यांची गोलंदाजीचा दबदबा आहे। 3 ओवर के समाप्ति के बाद मुंशी टाइगर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। 30 गेंदे 86 रन की जरूरत यहां से मुंशी टाइगर्स को अगर ये मुकाबला जीतना है। खरं तर 30 चेंडू मध्ये 86 धावा काही मोठ्या धावा नाही आहेत। याच्या पूर्वी सुद्धा पहिल्या दिवसामध्ये
24 चेंडू मध्ये 64 धावा काढल्याचा पराक्रम दोनदा झालेला आहे. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यामध्ये कुठेही कोणताही फलंदाज फलंदाजी करून संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. आता आलाय तो जितू, वैयक्तिक कोट्यामधला दुसरा आणि संघाकडनं चौथा षटक घेऊन येताना जितेंद्र जयस्वाल. शहाडोल एक्सप्रेस अतिशय तुफान अशी गोलंदाजी प्राप्त. और अब आते हुए बॉलिंग पर फिर से जितेंद्र जायसवाल। जितेंद्र जायसवाल अगर इस ओवर में विकेट लेते हैं तो द पुसादारीना के ओनर आलम जाफरी के तरफ से 501 का इनाम। गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना जितू. उद्याला होणारे क्वार्टर फायनलचे सामने प्रेक्षकांनो, उद्याला जे होणारे 4 क्वार्टर फायनलचे सामने जे आहेत ते अतिशय चांगले सामने उद्याला होणार आहेत. बघायला विसरू नका. याच ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळणार. सुंदर टाकलेला चेंडू गॅपमध्ये घेऊन टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर आणि 4 धावा रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 26 धावा. खोद के निकाला उसे आकाश गायकर ने और 4 रन मिले. SSFC चे कर्णधार आणि द वॉरियर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, टॉस साठी यायचं आहे. सुंदर असा कॅच घेतलाय तो रणजित फरांडे यांनी. फ्लॅट होता आकाश गायकरच्या रूपात लागताना दूसरा झटका. और जितेंद्र जायसवाल के लिए इनाम आता हुआ द पुसादारीना आलम जाफरी के तरफ से. पैसे जमा करो बोलना, बोलो. मेरे तो आप 1000 हो गए और ये चढ़ने के 500 1500. अब मैं भी मेरे साथ से दूंगा ना. एक बार माइक में बोला आलमदार जाफरी 500. या विकेट वरती आलमदार जाफरी यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस जितेंद्र जयस्वाल यांना मिळताना. बेदरा बोलते बच्चे क्या थे, बच्चे क्या थे, वो मंडप के पास बैठे हैं. याच्या नंतरचा होणारा अतिशय चांगला सामना, चुरशीचा होणारा सामना द वॉरियर्स गौड वर्सेस SSFC. थोडं बाहेरून जायचंय प्रेक्षकांनी. जितू सामना करेल तो आक्रमक फलंदाज विजय चव्हाण. सुंदरीता टाकलेला चेंडू समजू शकले नाही. और यहाँ पर नहीं समझ पा रहे बैट्समैन शाडोल एक्सप्रेस जितेंद्र जायसवाल. तेज तर्रार बॉलिंग करते हुए MP का बड़ा सितारा जितेंद्र जायसवाल. आता ताळमध्ये आलेला आहे मुंशी टायगर संघ. पुढचा चेंडू घेऊन येताना जितेंद्र सामना करेल तो आक्रमक फलंदाज. पुन्हा तोच फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय.
मोठा कधी कधी मोठ्या फटके खेळण्यामध्ये सुद्धा चुकतो, पण समजदारीची भूमिका जर घेतली बॅट्समननी तर सिंगल डबल धावेने सुद्धा स्कोरबोर्ड हलू शकतो. प्रत्येक चेंडूवरती चौका मोबदल्यात आता मात्र 24 चेंडू मध्ये 82 धावेची आवश्यकता. आता 4 चेंडू कोण टाकू, 4 षटक कोण टाकणार ते बघायचं इंटरेस्टिंग आहे. एक षटक मात्र मला वाटते जितेंद्र फरांडे यांच्यासाठी, आपला रणजित फरांडेसाठी असेल. मात्र पुसदचे कोण गोलंदाज टाकतील SSFC रवी शर्मा लास्ट कॉल. SSFC संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. याच्यानंतर आम्हाला अजूनही 4 सामने घ्यायचे आहेत. कृपया SSFC संघाचे कर्णधार और अब आते हुए बॉलिंग पर कौन है? रंजीत है ना? रंजीत फराटे अपना कोटे का दूसरा ओवर लेके आते हुए, और क्या बॉलिंग की यहाँ पर जितेंद्र ने 2 ओवर में 7 रन देकर 2 विकेट ली. एक आइकॉन प्लेयर पहला ही बॉल फुल टॉस था, लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ. एक ही रन मिलेगा. और अब होंगे स्ट्राइक पर विजय चौहान, मैन फ्रॉम महाराष्ट्र पुलिस. बहुत धाकड़ फॉर्म में बल्लेबाज विजय चौहान. पिछले 2-3 टूर्नामेंट बहुत बढ़िया फॉर्म में गुजरते हुए, और पहले ही बॉल पे बताया आतिशी छक्का यहाँ पर विजय चौहान का. मी आधीच सांगितलं होतं, यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा बोललो होतो, जर विजय चव्हाण जर याच्या पूर्वीच्या मॅच मध्ये जर बॅटिंग साठी आले असते तर काहीच धावफलक काहीसं वेगळा असता, काहीसं चित्र सुद्धा वेगळं असतं. कारण की मागच्या 2 लीग मध्ये आक्रमक फलंदाजी करून मुंशी टायगर संघाला त्यांनी विजय खेचून आणला होता. मात्र वेळेनुसार पुढचा चेंडू घेऊन येताना रणजित सामना करेल विजय. व्हेरिएशन मध्ये फसवलं आणि निर्धाव चेंडू. काहीसा मोठा फटका, प्रत्येक वेळेस मोठे फटके नसतात, हे मी वारंवार सांगतो. असं सिंगल डबल खेळत नॉन स्ट्राईक वरतीच बऱ्याच वेळापासून उभा आहे तो किरण. त्याला जर संधी मिळाल्यास काहीसं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकापासून तो नॉन स्ट्राईकलाच आहे. सुंदररित्या टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपर जवळ. या PPL T10 लीगच्या सामन्यांमध्ये चांगले वरिष्ठ टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये बरेच असे खेळाडू आहेत की ज्यांचं नाव मोठं आहे, ते आलेले आहेत. उद्याला सुद्धा चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगले मॅचेस आपल्याला बघायला मिळत आहेत, ते यूट्यूबच्या माध्यमातून, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येताना रणजित, पुन्हा व्हेरिएशन चुकला. 1 धावा आता मात्र फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट सोडलाय रनआउट बद्दल. किरण यांनी नॉन स्ट्राईक वरती होता, मात्र 1 धाव चोरून घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली फेकी त्यावेळेस आणि रनआउट झालाय किरण. आता येत आहेत ते भाऊराव राठोड. हे सुद्धा महाराष्ट्र पोलीसचा खेळाडू आहे. PPL T10 लीगच्या
लीग मध्ये बऱ्याच संघामध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमीत कमी 12 ते 14 असे खेळाडू आहेत जे महाराष्ट्र पोलीस मध्ये सक्रिय आहेत. त्यांचा खेळ रूपी त्यांचं योगदान क्रिकेटमध्ये बरेच आहे. काल सुद्धा शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये पंकज पातुरकर यांनी जो विजय प्राप्त करून दिला होता संघाला, ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस संघाचे खेळाडू होते. संजेरी संघामध्ये सुद्धा अंकुश शेळके जे आहेत ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस संघाचे आहेत आणि विजय चव्हाण सुद्धा जे आहेत ते महाराष्ट्र पोलीस संघाचे. आणि आता आलेले दोन क्रीज वरती जे आहेत ते दोन्ही महाराष्ट्र पोलीस संघाचे खेळाडू आहेत. मोठा फटका पुन्हा खेळण्याच्या नादामध्ये चुकला आणि चांगलं षटक म्हणावं लागेल रणजित फरांडे यांचं. नाव खूप मोठं आहे रणजित फरांडे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र पोहोचले ते 33, 3 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र काहीसं अवघड झालंय. 18 चेंडू मध्ये 75 धावेची आवश्यकता आहे. पांच ओवर की समाप्ति के बाद मुंशी टाइगर्स 33 रन 3 विकेट के नुकसान पर. याच्या नंतरचा होणारा मोठा असा सामना द वॉरियर्स गौड विरुद्ध SSFC दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर. मी विनंती करतो समीर भैया गवळी आणि रोहन भैया जयस्वाल यांना की टॉस करून घ्यायचं आहे. अब आते हुए बॉलिंग पर बादल राठौड़ उर्फ बॉबी. पहला ही बॉल ब्लॉक होल में खोद के निकाला पर नहीं समझ पाए. वेलकम. चौथ्या मॅचचा आजचा हा दिवसाचा चौथा मॅच जो होणार आहे SSFC संघाचे कर्णधार रवी शर्मा आणि द वॉरियर संघाचे कर्णधार जय राठोड. मारी मला एक सांगायचं आहे, तुझा पहिला मॅच जो झाला होता त्या मॅच मध्ये तू चांगली फलंदाजी केली होती आणि चांगला एका हाताने झेल घेतला होता, त्याबद्दल खूप चांगली शुभेच्छा तुला. काय आहे स्ट्रॅटेजी आता नवीन दुसऱ्या मॅचची तुझ्याजवळ? आता जो झालेला मॅचचा आहे ना पहिल्याचा, ते सोडून आता नवीन स्टार्ट करायचं आहे आणि जिंकायचं आहे. खूप छान. आता काही बदल आहे संघामध्ये? सांगू टॉस झाल्यानंतर. रवी काय म्हणतोस? पहिला सामना एकदा तुम्ही जिंकलाय, नवनीतने चांगली फटकेबाजी करून आक्रमकरित्या 19 धावा काढल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि तुम्ही तो सामना जिंकलाय. काय म्हणतो त्या सामन्याबद्दल? पहिले तर नवनीत भैयाचा आम्ही थँक्स म्हणतो. आणि याच्या आधीच्या मॅचला जे 100% आम्ही दिलं, आता पुन्हा दुसऱ्या मॅचला आम्ही 100% पुन्हा देईल. काही चेंजेस या मॅच मध्ये? नाही, काही तर नाही तसं. हां, सेम. या ठिकाणी उपस्थित समीर भैया यांनी टॉस करून घ्यायचं आहे. रोहन भैया जयस्वाल आणि समीर भैया गवळी यांनी टॉस करून द्यायचं आहे. हेड आणि टेल कोण मागणार? हेड इज ए कॉल आणि टॉस जिंकलाय तो द वॉरियर संघ यांनी. याच्यानंतर लगेच होणारा असा सामना, चौथा असा सामना. स्टे ट्यून, स्टे लाईव्ह. नवीन नवीन खेळाडू येत असतात, नवीन नवीन खेळाडूंचे नवीन नवीन फटके आपल्याला पाहायला मिळतात. याच सामन्यामध्ये बरेच असे सामने झाले तर आतापर्यंत 20 सामने झाले. त्या 20 सामन्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन फटके पाहायला मिळाले. तर बादल या एका धावेने धाव संख्या झाली ती 41. आता काहीतरी मागच्या वर्षीचा विजेता संघ मात्र आता काहीतरी तोंडघशी पडलेला दिसतोय. काहीतरी कॉम्बिनेशन किंवा व्हेरिएशन मध्ये तुम्हाला आता आपण चांगला खेळ बघायला मिळणार होता. मात्र सुनील खर्डेच्या एकट्याच्या खांद्यावरच सर्वस्वी जबाबदारी होती. मात्र स्वस्तात बाद झाला होता तो सुनील खर्डे.
चांगला खेळून काढला, गॅप मध्ये खेळून काढलाय, 1 बाउन्स 4 रन्स. या 4 धावेने धावसंख्या झाली आहे ती 45. 14 चेंडू मध्ये 63 धावेची आवश्यकता. बादल चांगली गोलंदाजी करतो. बादलचा आणि संघ मालक संजेरीचे मतीन अली शाह यांचं काहीच वेगळं नातं आहे. म्हणजे पुराने जन्मों का पिछले जन्मों का नाता आहे असं काही म्हणावं लागेल. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे आणि ग्राउंडच्या बाहेर पिकिट सिक्सर. देर आहे, दुरुस्त आहे. असे काहीसे फटके खेळून संघाला कुठेतरी नेऊन सन्मानपूर्वक खेळ स्थळी देऊन पोहोचवावं लागेल विजय चव्हाण यांना. टेनिस कोर्ट मध्ये गेलेला आहे अनिल गजबार यांनी. बढ़िया वापसी यहाँ पर बादल राठौड़ की. 6 ओवर की समाप्ति के बाद मुंशी टाइगर्स 51 रन 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदे और 57 रन की जरूरत. यहां से कोई चमत्कारी मुंशी टाइगर्स को इस मैच में वापसी करा सकता है. या ठिकाणी आमचे मित्र समीर दुरानी मंचावरती आलेत. गुड मॉर्निंग समीर. आता आलाय तो अंकुश. अंकुश शेळके आयकॉन खेळाडू आहे. अंकुश शेळके उमरखेड मध्ये सध्याला कार्यरत आहे पोलीस खात्यामध्ये. आता शेवटचं षटक नाही 2 मिनिटं 2 ओव्हर राहिलेत सॉरी 7वं षटक घेऊन येत आहे. या 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तो धावसंख्या झाल्या पाहिजे ती 57 धावा पाहिजे. बघूया 57 धावा निघतात का. आखूड टप्प्याचा चेंडू एकच धाव. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 52. 3 विकेट गेल्या त्या मुंशी टायगरच्या. विकेट जास्त गेल्या नाहीत मात्र खेळ मात्र संत झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळताना चुकलाय. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू व्हेरिएशन म्हणावं लागेल. समोर येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय तो विजय चव्हाण. पुढचा चेंडू घेऊन येताना अंकुश शेळके चांगला खेळून काढला आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झहीर मौलाना या 1 रन अडवल्याच्या नंतर 4 धावा अडवल्याच्या बद्दल झहीर मौलाना यांना 101 रुपयाचं पारितोषिक. मसूद भैया यांच्याकडून आता मात्र झेल उडवला आणि चांगला अलगत झेल टिपलाय तो रणजित बरांडे. आता बघूया कोण आता आलाय मात्र अक्षय चव्हाण मुंशी टायगरचा कॅप्टन.
7 ओवर की समाप्ति के बाद मुंशी टाइगर्स 53 रन 4 विकेट के नुकसान पर। और यहाँ पर बेहतरीन क्या जहीर भैया मौलाना की, और कमेंट्री बॉक्स में मकसूद भाई बहुत खुश। इसी के साथ 101 का इनाम जहीर मौलाना के लिए, 1001 का इनाम मुमताज भाई की तरफ से जहीर भैया के लिए। एक 1001 पैसे बोल रहे यहाँ पर मुमताज भाई, रुपए नहीं। और अब आते हुए मुंशी गांव के सरपंच, आजीवन सरपंच जहीर चिनू भाई भाऊ। इधर देखो, कैमरा की तरफ में देखो, तुमको फोकस किया जा रहा है। और सीधे हाथ में मार बैठे। पहले ही बॉल पर चिनू बाऊ का विकेट गिरता हुआ यहाँ, और हैट्रिक पर शाहिद शेख। अगर हैट्रिक लेते हैं शाहिद तो 501 का इनाम यहाँ पर मकसूद भाई के तरफ से। देते देते पारितोषिक आ चुका है शाहिद भाई, हैट्रिक मिलती है तो 501 का इनाम। और अब आते हुए स्ट्राइक पर सुशील बाबर पुसत का चीता। और पहले ही बॉल पर खेल दिया है फाइन लेग पर 4 रन के लिए, और बॉल पोस्टर फाड़ के बाहर वापस आ चुका है। और दूसरे बॉल पर लगा दिया है छक्का। क्या शॉट मारा बाबा सुशील बाबर, पुसत का चीता। काफी नीचे बैटिंग के लिए आए, थोड़े ऊपर आते तो रोमांच भरा मैच हो सकता था। और यहाँ पर तीसरे बॉल पर भी 6 रन आते हुए यहाँ पर लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्री लगा दिए। और एसएसएफसी के ओनर कामरान लाला काफी खुश दिखते हुए पहला मैच जीत गए, और खुश हो भी क्यों ना। इनिंग की आखिरी गेंद, और जहीर बोला लगा, हाथ को लग के बॉल छिटकते हुए। अगर ये कैच पकड़ लेते तो 2000 का इनाम था जहीर मौलाना के लिए। इसी के साथ इनिंग की समाप्ति